नाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, सच्चिदानंद श्रीपादः सच्चिदानंद रामदास सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की, सब संतन की जय। असक्त बुद्धि सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धि परम सेनाधिगच्छति। जे आसक्त चित्त असून ज्याने आपल्या स्वाधीन ठेवले आहे, ज्याला कसली इच्छा नाही, त्याला अज्ञानाच्या त्यागरूप संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होती। महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय गातुम मुनींद्रे समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मार्थ केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा। नमो सद्गुरु निर्गुणा। ओम नमो सद्गुरु निर्गुणा। पार नाही तव गुणा, बैसोनी माझिया रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावना, हरिगुण विशाल पावना, वदवितो कृपा करुणा, वदवितो कृपा करुणा। मी मूढमती दीना, मी मूढमती दीना, मनवोनी किव भाकितसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जान, हरिगुण वर्णीन मी जान। एका वंदितसे चरण, एका वंदितसे चरण, सद्गुरूंचे सद्गुरूंचे आदरे, सद्गुरूंचे सद्गुरूंचे आदरे। दत्तात्रय हरे कृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो निर्बाल पिशाच ज्ञानसागरा, पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, दया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। 18वा अध्याय। तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडले से जे गुंफिरे, तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा, परी परी पाकाचे वेळे, फळ देठे ना देठू फळे, नरे न धरे तैसे स्नेह खोळे सर्वत्र होय। पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषयाचे जैसी, हे आलो विषय जाती, बुद्धी कोळली ऐशी मागोती, पाऊली घेऊन एकांती हृदयाच्या रेगे, ऐशी अंतकरण बाह्य येता तयाची आन, न मोडी समर्था भेन दाशी जैशी, तैशी ऐक्याची मोठी, मजेवडे चित्त किरीटी, करुणी विधी नेटी आत्मयाच्या। ते विद्रष्टा दृष्ट स्प्रहे, निमणे झालीचे आहे, आगी दडीपल्या धुये राहिले जैसे। या श्लोकामध्ये असं सांगितलं का बुवा, आपलं चित्त जर भगवंताच्या
चिंतनानं स्थिर जर झालं, अस्थिर चित्त का आपली मग आसक्ती कमी होती, देवावरची आसक्ती कमी होती, त्याच्या प्रपंचावरची आसक्ती कमी होती. आणि सगळ्यात मोठीशी सिद्धी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होती, असा या श्लोकाचा थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं. थोड्या वेळ करू त्या श्लोकावर चिंतन सद्गुरूंच्या कृपेनं. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धी परमा संन्यास. सगळ्यात मोठी सिद्धी आपल्याला त्या क्षेत्रातला आपल्याला किरकोळ कारकोळ सिद्धी जरी एखाद्याला प्राप्त झाल्या तर आपल्याला असं वाटतं लय आपण म्हणतो सिद्ध महापुरुष आहे, सिद्धी प्राप्त आहे, रिद्धी सिद्धी प्राप्त आहे आपण म्हणतो. पण ही जी सिद्धी सांगितली ही सिद्धी त्याच्या पुढची ज्ञानेश्वर महाराजांना जी सिद्धी सांगायची ही सिद्धी अष्टमहासिद्धी एक ठराविक याच्यापर्यंत एखाद्यानं तप केलं तर त्यांना ते प्राप्त होऊ शकतात. पण ते एक ठराविक काम करतात, ठराविक काम करतात. रामकृष्ण परमहंसांना सगळ्या सिद्धी प्राप्त होत, विधी अवस्थेत राहायचे ना, ती लंगोटी सोडून काहीच नाही अंगावर. मग विवेकानंदांना म्हणली होती ती एकदा, विवेकानंद म्हणजे त्यांचे लाडके शिष्य, मला असं वाटतं का ह्या सगळ्या सिद्धी तुला देऊन टाकावं, मला काहीच उपयोग नाही म्हणते त्याच्यावाला. ते आपली कुठेतरी जंगलात त्यांच्या मस्तीत राहायचे, दाढी वाढलेली, त्यांचा फोटो तुम्ही पाहिला असाल. लंगोटी सोडून कधीच त्यांच्या अंगावर काही राहत नस, कडकडीत वैराग्य, पैशाला कधी स्पर्श करणे नाही, म्हणजे वेगळंच. म्हणजे मात्र एवढ्या अष्टमहासिद्धी मला प्राप्त आहे, असं वाटतंय सगळं तुला देऊन टाकावं जगन्मातेला विचारून. विवेकानंद म्हणले पण या सिद्धीचा मला ईश्वर प्राप्ती करता काय उपयोग ते म्हणले अजिबात नाही म्हणले, पण ईश्वर प्राप्ती नंतर तुला धर्म कार्य करता उपयोगी पडतील. पुढे ते धर्म कार्य करायचे त्याच्याकरता त्याचा उपयोग तू करू शकतो. म्हणजे त्या मिळवणं काही तसं सोपं नाही या काळात, पण ते मिळू शकतात. नवनाथामध्ये आहे त्या सगळ्या सिद्धीचं वर्णन, कोणती साधना केल्यानंतर कोणती मिळते. एका नाथाला नव्हती का दत्तात्रेयांनी सिद्धी दिली होती, सिद्धीच्या जोरावर सगळं ते घर अण्णांना कोठार भरेल राहायचे. त्यांना सगळ्या गाव जेवण मांडलं एकदाच, कोणीच सारखं कोणी सगळं सिद्धी अन्न करून ठेवलं. त्याला दत्तात्रेयांची भेट दिली, दत्तात्रेयांचं दर्शन कुठं होईल बा. मग नवनाथ ग्रंथामध्ये आहे दत्तात्रेयांचं सकाळचं स्नान कुठं, जेवण कुठं, भिक्षा कुठं, विश्रांती कुठं, हे आजही जसे जस ठरलेले आहे. गिरनार, पांचाळेश्वर, कोल्हापूर, गाणगापूर. त्यांना जिथं भिक्षाला जातात पांचाळेश्वर तिथं गेला आणि बरेच लोक एकत्र केले, आपल्याला अन्नदान करायचंय, काय लागेल ते म्हणले आपल्याला सिद्धीच होती याला तेवढी, फक्त अन्नदानच. मग चुलच पेटून देत नव्हतं, घरी चुलच पेटायचे नाही म्हणले. मग दत्तात्रेय पुढे भिक्षा घेते आणि अख्खा सिद्धी अन्न घरी घेऊन जा म्हणजे काय असं तर तरी कोणी आलाच. आता दत्तात्रेय काय ते थोडे ते 3 शिरे 6 ते रूप थोडी तिथं असते, कोणत्याही रूप धरू शकते ते. आणि मग ते म्हणले सगळं घरी घेऊन जाईल, सिद्धी अन्न ओळखतील दत्तात्रेय, ते काय स्वीकार करणार नाही म्हणले याच्यावाला. मग दत्तात्रेय आले दिवस भिक्षाला, सिद्धी अन्न पाहिल्या ते स्पर्श सुद्धा केले, लगेच मागं सारखायचे, निघून जायचे. 1 दिवस झाला, 2, 3 दिवस दत्तात्रेय भिक्षाच घेतली नाही त्यांनी, म्हणजे अन्नच ग्रहण नाही केलं. मग संध्याकाळी ते नाथ सगळ्या लोकांना घेऊन बसायचे ना, म्हणजे असं एखादा जर कोणी तुमच्या दारामध्ये भिक्षा आला म्हणे, कोणी जर सिद्धी अन्न नाही घेतलं तर मला सांगायला म्हणजे मला 3 दिवसापासून आमच्या इथे एक जण येतो म्हणले, एक साधू, पण हे अन्न पाहिलं तर तो लगेच माग स्पर्श सुद्धा करत नाही म्हणले त्याला. मग उद्या मला घेता म्हणले. आणि मग दत्तात्रेय ते काय दर्शन देतात,
त्यांना अनुताप झाल्याशिवाय नाही दर्शन देते ती. तिने भरपूर प्रयत्न केले पण त्यांना काही दर्शन झालं नाही. शेवटी मग आणखीच वाढवलं त्यांना अन्नदान. आसपासच्या गावाला म्हणले इथं या. आणि आता याला अनुताप होण्याकरता मच्छिंद्रनाथ एक दिवस तिथं आले होते फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत. आणि ते पशु पक्ष्यांना जीव घालायचे, पाखरांना, रानातले असे वाघ, सिंह, हत्ती सगळे प्राणी यायचे त्यांना जेवण घालायचे. मग याच्या लक्षात आलं पण ते सांगितलं म्हणले बाबा तुम्ही तरी माणसं जीव घालते पण एक असं साधू आला म्हणले तो पार जेवढे प्राणी असतील पार वाघ सिंह सगळं जीव घालतो म्हणले. मग याला असं वाटलं आपल्यापेक्षा भारीच दिसतो म्हणले. मग याला लगेच त्या सिद्धीचं स्मरण केलं, जी सिद्धी एकच प्राप्त होती याला. म्हणले काय आत नाही बोल. म्हणले मला आधी पशु पक्षी सगळे जीव घालायचे म्हणले. म्हणले ते मा काम नाही म्हणले. मी फक्त जेवढं मला दत्तात्रेयांनी सांगेले अन्नदान माणसाला जीव घालायचं काम माझ्याकडे म्हणले फक्त. आणि मग बाकीचं म्हणले मग त्यांना जीव घालायचं त्याला ब्रह्मव्यात्ता लागतो म्हणले. इतकं व्यापक ज्याचं अंतःकरण झालंय ब्रह्मव्यात्ता हे कार्य करतो. ब्रह्मव्यात्ता आहे म्हणले मच्छिंद्रनाथ येतो सगळ्यात एक नंबरचा नाथ आहे म्हणले तो. ती म्हणले मग मला कर ब्रह्मव्यात्ता. म्हणजे ते मा काम नाही म्हणले ते सद्गुरूंचं कार्य म्हणले. दत्तात्रेय ज्यावेळेस तुला भेट देतील त्यावेळेस त्यांची कृपा जर झाली तर ब्रह्मव्यात्ता मग सगळं तुला सगळ्यामध्ये ज्यावेळेस भगवंत दिसन परिपूर्ण जी स्थिती प्राप्त होईल ती नैष्कर्मी सिद्धी. या सगळ्या सिद्धीच्या पलीकडची जी सिद्धी का देव हा सर्वत्र भरलाय, व्यापक ज्याला ज्ञान झाले अशी सिद्धीबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग ती कशाला प्राप्त होईल. तरी देहादिक हे संसारे सर्वईशी मांडीसे गुंफिरे तेथ नातोडे वाघुरे वारा जैसा. आता हा वारा आहे हा कशात गुंततोय का पण आपण गुंततोय ना. पण अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर तो साधू कशातही गुंतत नाही, त्याला कशाचं सुख नाही दुःख नाही, मुक्त जीवनमुक्त अवस्थेतला महात्मा. अशी स्थिती कशाने प्राप्त होईल. देहादिक संसारी आपण देहालाच माझं म्हणतोय. आपलं देहाचं तादात्म्य जोपर्यंत पूर्ण सुटत नाही तोपर्यंत आपल्याला दुःखच. एक तर संत भेटल्याशिवाय हे ज्ञानच होत नाही का. संत ज्ञान देतात म्हणजे काय देतात आपण ज्याला अनुग्रह म्हणतो, कोण महावाक्य म्हणतंय, कोण दीक्षा म्हणतंय. म्हणजे हे ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही अनुग्रहाचं, आपल्या अनुग्रहाच्या मंत्राचा असा अर्थ आहे का तू ब्रह्मस्वरूप आहेस. ब्रह्मस्मी उपदेशितो. तू देह नसून तू कोण आहे ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती आपण कोण आहे. चाललाय परमार्थ नाही. आपण नेमकं हा हे पंचमहाभूताचं शरीर आहे का आत्मस्वरूप आहे हे आपल्याला माहिती नसतं. ते तर आपला काय दोष आहे अज्ञानी आपल्याला ते. पण ज्या वेळेस आपल्याला संतांकडून उपदेश प्राप्त होतो त्या उपदेशाचा असा अर्थ आहे का तू ब्रह्मस्वरूप आहेस. आतलं जे स्वरूप आहे ते आपण आहे. हे शरीर म्हणजे एक साधन आहे. आता जसं गाडी साधन आहे ना, मोटरसायकल ते बाहेर लावलंय ना तुम्ही आणि गाडी वेगळी आहे ना. गाडीला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे ना, बरोबर आहे की नाही. ड्रायव्हर वेगळा आणि गाडी वेगळी. किंवा टर्पल वेगळा आणि शेंगदाणा वेगळा आहे की नाही. किती सोपं आहे. हे टर्पल आहे, हे वरचं काय आहे हे टर्पल आहे आणि खरं शेंगदाणा आतमध्ये. हे ज्ञान ज्या वेळेस होतं त्यावेळेस मग त्या चिंतनानं जर आपण अखंड त्याचं चिंतन केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. मन शुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थाचं खरा आनंद भेटत नाही आपल्याला, खरं समाधान भेटत नाही, खरं सुख भेटत नाही, खरी शांती भेटत नाही. आता हे मोबाईल आहे ना, मोबाईल मधलं जे सिम कार्ड आहे ते आपण दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकू शकतो. वरची बॉडी म्हणजे हे वरचं शरीर
तसं आपलं जे अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे जुनच. हे जरी शरीर बदललं पण आतली वस्तू जुनीची तीच फिरत राहते सारखी. जरी समजा हा देह पडला, दुसरा जन्म प्राप्त झाला, पण आतली वस्तू तीच आहे ना. त्याला अंतःकरण म्हणतो आपण. त्यालाच मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे मन जुनच आहे आपल्याला. मग ते मळालेलं आहे ना. हे शरीर जरी आपण इतकं स्वच्छ धुतोय, गंगे, पण मन कशाला धुणार? मन धुण्याला अशी कोणती साबण आहे? आणि जोपर्यंत मन पवित्र होत नाही, मन शांत होत नाही. त्यांनी सांगितलं, गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा. मग सद्गुरूंकडून मिळालेल्या अनुग्रहाचं जर चिंतन केलं तर मग मन बाकी शुद्ध होत. अनुभव आहे ज्याचा त्याचा. अगोदरची परिस्थिती नंतरच्या परिस्थिती आपल्याला अनुभव येतो ना. चिंतन केल्यानंतर तर आपल्याला जर बरं वाटतंय ना, म्हणजे मन शुद्ध होते. आपलं जे मळालेलं मन आहे ना, मळेल सारे कपडे घातले तरी आपल्याला कसं तरी होते. 2-4 दिवस जर ड्युटी करून आलो तर असं वाटतं कधी फेकून ठेवून देईन, आंघोळ करीन चांगले कपडे घाल. अनुभव आहे ना आपला. साध्या वरच्या याला जर एवढे महत्व आहे तर मनाला काही महत्व नसतं आतमध्ये येते शिवाय. तसं मग मन धुण्याचं हे बाकीच्या साधनांना तेवढ्या पुरतं तेवढे होत. बाकीची साधना तिथपर्यंत जातच नाही. तीर्थयात्रा आहे वरून फक्त. त्या पवित्रांना थोडंफार काही दिवस बरं वाटतं, 4-2 दिवस. पुन्हा जसं तसं प्रपंचात गेलं की काही बदल नाही. साधू संतांनी याच्यावर थोडासा विचार केला का जे रामदास स्वामींनी कोणाला बोध केलेला आहे ते 350 श्लोकामध्ये. रामदास स्वामींचे मनाचे जे श्लोक आहे ना, मनालाच उपदेश आहे सगळा हा. मना सज्जना भक्तिपंथीची जावी तरी श्री हरी स्वभावी पावी जेतो स्वभाव. म्हणजे त्याने रामदास स्वामी म्हणजे संत आहे खरे, डॉक्टर आहे. हे निदान केलं का याला दुःख याला रोग नेमकं कुठे आहे. जोपर्यंत निदान होत नाही ना तोपर्यंत डॉक्टर काही औषध सुद्धा देत नाही. आता कोणाला जर आपण गेलो ना, मग काय तपासण्या करायला लावित, रुपयाची गोळी सुद्धा नाही देणार होती. मग 4 दिवस तपासणी केल्या तरी चालत. जोपर्यंत त्याचं निदान होत नाही, काहीतरी सापडत नाही त्यांना, तोपर्यंत ते काही देणार नाही. शेअर मधले डॉक्टर सध्याचा काळ असा आहे. तसं मग आपल्याला नेमकं दुःख काय आहे? अशांती, हे दुःखच आहे ना. मनाला स्थिरता नाही, शांतता नाही. किती असो नाही बी शांतता नाही का, ते दुःख नाही त्याच्यावर. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे आज. आणि पैशावाल्याचा तर लय मोठा आहे. त्यांच्याकडे लय धनसंपदा आहे ना, त्यांच्याकडे सगळे, पण मनशांती नाही त्यांना. सारखा हवडा सारखा मनाचं असं आहे ना, जेवढं भेटत तेवढं त्याला असं वाटतं अजून भेटा. हा मनाचा दोष आहे. मग साधू संतांनी याच्यावर भरपूर संशोधन केलं आणि त्याच्यावर उपाय केला. हे जे मन आहे ना, हे मन जोपर्यंत शुद्ध होत नाही, धुतलं जात नाही, तोपर्यंत जीवाला शांतता कशानच भेटणार नाही. त्यांनी ह्या अनुग्रहाच्या योगानं आणि अनुग्रहाचं साधनामध्ये तेवढी शक्ती येते. दत्तात्रय कोण आलेलं त्या नामानं मन शुद्ध होत, स्वच्छ होतं. ज्यावेळेस मन स्वच्छ होतं त्यावेळेस आपल्याला अनुभूती येते त्याच्यावर जी शास्त्रानं सांगितली ती. भरपूर चिंतन करता 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 पूर्ण ज्यावेळेस मन धुतलं जातं त्यावेळेस आपल्याला अष्टसात्विक भाव होतात. डोळ्यातून खळखळ खळखळ गंगा यमुना चालू होतात. पूर्ण ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध होतं ना आपलं, पूर्ण स्वच्छ ज्यावेळेस होईल त्यावेळेस चिंतन करता 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 नेत्री अश्रूंची आधारा उठी रोमांची शरीर. मग त्यावेळेस बाकी मन पूर्ण स्वच्छ झालं, मग मळच नाही राहिला. आणि मग शुद्ध झालं, पण ते आता पुन्हा स्थिर करायचं. नुसतं शुद्ध होणं स्थिर नाही होत. स्थिर ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला मन ज्यावेळेस शांत होईल त्यावेळेस खरं मग आतला जो आनंद आहे त्याला आपण ब्रह्मानंद म्हणतो, ज्याला आत्मानंद म्हणतो. पण हे मन असं विचित्र आहे, बसलं का कधी जावं पळून जातं तर आपल्याला कळत नाही. नामस्मरण करता करता तिथं थांबत नाही, इतकं चंचल मन आहे. अर्जुनाचा प्रश्न घेते म्हणजे चंचल मन हे कृष्ण भगवंता तू हे सगळं सांगतोय, पण हे मन असं आहे म्हणले एक वेळाला वारेची मोठ बांधता येईल, पण मन इतकं अवघड आहे का म्हणले. ते आता
कुठं जाऊन येईल त्याचा नेम, पार दिल्ली काय पार परदेशात जाऊन येते, इतकं चंचल आहे नाही का. आणि या मनाला स्थिर करायला सांगतोय म्हणजे तू. अर्जुनाचा प्रश्न नाही तर तुमचा आमचा प्रश्न आहे. मन स्थिर तर कशानंच होत नाही. म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या, एक नित्य अभ्यास आणि दुसरी गोष्ट वैराग्य. 2च उपाय सांगितले गीतेमध्ये फक्त, मनाला स्थिर करण्याचं रोजचं चिंतन आणि वैराग्य याची योगाना. पण बसलं डोळे झाकल्यावर त्याला पळत होती तसं, तरी कशात तरी वाचनात गुंतन, ऐकण्यात गुंतन. पण डोळे झाकून बसलं का मग ती सारखं पळ इकडं पळ तिकडं पळ. जेव्हा त्याला सारखं मनात असा मारावं. यालाच उपमा केली ती काल्याच्या कीर्तनाच्या. गाई म्हणला ना, वासना वडाळ गाई गड्यानं वासना. ही वासना रूपी गाय सारख्या पळात येते. याला नामरूपी असं लोड न घालायचे त्या गाईला, मग ती जरा पळायची कमी होती. तशी लोड न घातलेली गाय जर कमी पळते ना. शेतकरी माणसं आपण त्याच्या गावात त्याच्या नगरीमध्ये एक साधू राहत होता. त्या राजानं असं एक हे केलं होतं, त्याच्याकडे एक शेळी होती आणि असा पण केला होता. ती शेळी दिवसभर द्यायची चारायला, फक्त संध्याकाळी आल्यानंतर तिने काही खाल्लं नाही पाहिजे. आणि तिथं अशी त्या दरबारामध्ये हिरवी घासाची पेंडी टांगेली असायची अशी. आता जर समजा काही नाही खाल्लं तर मग अर्ध राज्य त्याला बक्षीस, आणि जर समजा खाल्लं तर मग मध्ये टाकून द्यायचं असं त्याच्यावर कार्यक्रमात. बरीच यायची डोकं लावायला. शेळी चारायची फक्त. ते म्हणजे आपण लय चारू हिला, इतकी चारू. सकाळी दिवस उगल्यापासून न्यायची, दिवस माळायला आणायची. लय चारल्यावर कशी काय खाईन बा, पण ती शेळीची जात. आता किती काय डोकं लावायचे, जितकी चारायचे तिला फार अशी ती फुगायची पार. पण तरी दरबारात आले का शेंडा का व्हायना ती शेळी, शेंडा का व्हायना ती खायचीच. तो राजा लगेच म्हणजे टाकून द्यायचं. बाकीच्यांना असं वाटतं यानं चांगली चारली नसन, आपण पाहू वाद बोल. असे किती कमी मध्ये टाकले होते त्याला. लांब लांबची लोक यायची. अर्ध राज्य म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का. बरेच मध्ये टाकल्यानंतर एक साधू तिथून चालला होता. एवढे कसे काय लोक जेलमध्ये होईल, काय गुन्हा केला असं. तसंच विचारलं तर असं असे मध्ये टाकले. आता साधू सोडवायला येईल राहतो नाही का. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. मग तो दुसऱ्या दरबारात गेला. म्हणली शेळी मला द्या म्हणली चारायला, मी चारून आणणार म्हणली. ते म्हणले बाबा तुम्ही काल या राडेच पडत. साधू म्हणली तुम्ही कशाला, आम्ही मध्ये टाकणार म्हणले. जर तुम्ही तिथे काय आमचा नियम म्हणजे नियम आहे, तुम्ही राडेत काय पडू नका. तुम्हाला काय लागेल ते आमच्याकडून घ्या, तुम्ही जा म्हणले. त्याला त्याच्याशी घेणं नव्हते, पण ते सोडायचे होते ना. नाही म्हणले मला मान्य आहे म्हणले सगळं तुमच्यावालं, मला तुमचे सगळे अटी मान्य आहे, मध्ये जाणं सुद्धा मान्य आहे मला. शिळी द्या. घेतली साधून शिळी. ये बोलू ये. सकाळी शिळी घेतली. आता ये नाही एकदम उलटा कार्यक्रम केला. अशी खडकावर बांधली, असं तळ होतं. 12 वाजेपर्यंत बिगर अन्न पाण्याची बांधली पार धापा राखील. रोज तिला मोकार चारीची, किती का लाड तिच्यावाला. यानं अशी बांधली खडकावर नेऊन, काहीच नाही तिला. 12 साडेबारा पर्यंत अजिबात काहीच नाही. आणि एकच्या पुढं मग अशी काढली, एक निवार अशी फोक काढला चांगला. शेळी अशी चरायला लागली तर तिच्या तोंडावर फटका द्यायचा. वल्ला फोक अरे तिला चरूनच द्यायचं नाही अजिबात. तिला गवताला तोंड लावलं का तिचं तोंड हाणायचं. 4 वाजले 5 वाजले, पार अशी खपटी झाली ती तिच्यावर, पार पोट चिटकला असं. पार 6 वाजेपर्यंत. नंतर शिळी धास्तवली. नुसतं हात जरी वर केला तर मागं सरायची. मागून मागून तर काठी फेकून दिली गाड्यानं. काठीची गरज नाही राहिली, धास्तवली ना ती. तिचं तोंड हल्लं सारखं, तिचे तोंड म्हणजे पूर्ण जास्त. नुसतं हात जरी असं केला तरी ती अशी माग वडीच चरायचा विषयच नाही. दिवस माळाचा टायमिंग झाला. चालली वडीत वडीत वडीत.
ते दरबार रोज भरेल राहायचं पाहायला एवढा की तिकडे लोक पाहायला अख्खं गाव म्हणजे रोज शिळी लय जोगेल राहते. असते साधून एकदम उपाशी आणले म्हणजे आता काय आज गेल्या गेल्या ती लोम कळणारच म्हणले. तिथे काय घासायचे असे गार टांगेल राहायचं. साधून मोकळी सोडून दिली ती आणि राहिला असं बाजूला उभा. ती शेळी येते कुठं तिकडं यानं नुसतं असं वर हात केला ती माग ओढायची. साधन ते म्हणले शेळीला पुढं आणा. ती शेळी पुढे येते कुठं खायला म्हणले काय म्हणत तिकडे आज. म्हणजे काय केलं त्यांना वर्म हा झाला आपला सगळा दृष्टांत. तर त्याला सारखं हे करून 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 तिला म्हणले मग म्हणले शरण आले म्हणले तो काय केलं ते सांग म्हणले. अशी काहीच खाय ना म्हणले पहिले एवढी सोडून द्या म्हणते मग मी काय ते वर्म ते सांगेल. तशी शेळी सारखी आपली ही जी वृत्ती आहे म्हणे हे सारखं पळत राहतं विषयामध्ये. विषयाचं चिंतन करता ती काहीतरी विषयामध्ये सारखं रमत आहे. ह्या मनाला म्हणजे वृत्तीला सारखा नामाचा जर मार दिला सारखं वृत्ती उठली का नाम वृत्ती उठली का नाम. जसं त्या शेळीचे हे करीत होता तो साधू तसं आपलं हे जे नाम आहे ब्रह्मनाम आपलं मनाची वृत्ती उठली का सारखं नाम असं करता करता मग ती वृत्ती एक दिवस शांत होती. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला असे. मग ते मन काय होत जसं एखाद्याचा पाय मोडलेला आहे ते पळण का इकडं तिकडं तसं वृत्तीचे एकदा पाय जर मोडले मन एकदा जर हे झालं नामाना स्थिर झालं हे मन धावत नाही कुठं. मग त्या मनाला आत्मसुख प्राप्त होत. आत्मसुख म्हणजेच भगवंताचं सुख. आत्मा हाच देवी आपण म्हणतो ना ब्रह्मानंदम प्रार्थना म्हणतो ना आपण ती परम सुखदम केवलम. तो ब्रह्मानंद म्हणजेच आत्मानंद त्यालाच मोक्षाचं सुख म्हणतात. ते कुठे आहे देवाजवळ आहे. देव कुठे आहे आपल्या हृदयात. म्हणजे सुख आपल्या जवळ आहे. देव आणि सुख वस्तू एक आहे. देव आणि सुख दोन वस्तू नाहीये. देवाचं काय स्वरूप आहे सर्व सुखाचे आगर. म्हणजे काय आता तुमच्या याच्यात म्हणतात आगर यांच्या क्षेत्रामध्ये म्हणतात ना इष्टी आगर म्हणजे सगळे जिथं थांबल्या जातात सगळे एसटीचे त्याला काय म्हणतात जिथं नुसतं सुखाची सर्व सुखाचं आगर बाप रखुमा म्हणजे देव हा सुखरूपी तो जगाचा मालक जो विटेवर उभा आहे तो या विटेवर आत्मस्वरूपा नाही फक्त छोट्या रूपात. म्हणजे सर्व सुखरूप असा भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयात पण आपल्याला त्याची ओळख नाही. आपल्याला असं वाटतं बाबा पांडुरंग म्हणजे मग कमरेला हात ठेवलेला सगुणातला माहिती आपल्याला पण निर्गुण स्वरूपानं आपल्या हृदयात ते आपल्याला माहित नाही ना. आणि तो आनंद रूपी सुखरूपी तो कुठे आपल्या हृदयात. आणि मग ज्यावेळेस आपले हे मन शुद्ध होतं स्थिर होतं त्यावेळेस मनाला तो आनंद मिळत तोपर्यंत भेटत. मग वरवर किती परमार्थ आपण पाहतो ना काही काहींचं आयुष्य आहे वार्य करणं अमक करणं तमक करणं सत्कर्मामध्ये पण मन अजिबात स्थिर होत नाही का. ही गोष्ट नाही ना या ब्रह्मनामाची जोपर्यंत भेट होत नाही आणि ही प्रक्रिया जोपर्यंत घडत नाही मन धुण्याची जोपर्यंत अशी स्थिती प्राप्त होत नाही आपल्याला मन धुण्याची स्वच्छ मन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शास्त्र कळत नाही साधूची भाषा कळत नाही तोपर्यंत देवाचा अनुभव येत नाही. आणि खरं सुख हे सुख आपल्याला माहिती आहे वरच विषयाचं सुख आपल्याला माहिती आहे पण ह्या हा जो ब्रह्मानंद आहे हे साधू संत त्या आनंदात असतात आत्मसुखामध्ये रमान असतात. ते सुख एकदा प्राप्त झालं का पुन्हा त्या जीवाला दुःखाचं काही कामच नाही ना. ते काय असं संपणार सुख आहे का. मग वाळूतलं पाणी लागलंय समजा एखाद्याला खाली ते पाणी आटंक ते वरचे गटर गुटर संपत आहेत पण जे खास खाल्लं पाणी लागलंय 300-400 फुटावर तसं हे जे आत्मसुख आहे हे सुख ज्याला प्राप्त झालं त्याला पुन्हा आयुष्यामध्ये दुःख हा विषय काय सांग त्याचं पाणीच आटत नाही ना. सुख घडोघडी वाढो लागे म्हणले तुकोबारायांचा अभंग
संत चरण रज लागता सहज. चरण रज म्हणजे हे ज्ञानरूपी, हे ज्ञान. चरण रज म्हणजे धुळकण नाही, भाषा आहे ती साधूची. संतांचं प्रसाद, संतांचं हे नाम, हे ज्ञान, हे ज्याला प्राप्त झालं, संत चरण रज लागता सहज, मग वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे मन त्याचं स्थिर होतंय, वासना त्याच्या कमी होतात, म्हणजे मन शुद्ध होतं. विषयात एकरूप झालेलं मन म्हणजेच वासना, नाही का? वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजी आवडी. मग त्याला नामाबद्दल गोडी लागते, मग सुख घडोघडी म्हणजे आनंद वाढतोय त्याच्यावर. मग कायच दुःख कमी नाही होते. त्याची प्रक्रिया सांगितली मग. कंठी प्रेम दाटी, नयनी निरलोटे, हृदय प्रगती रामरूप. मग त्यावेळेस त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अरे भगवंत तर काय इकडे तिकडे हिंडत होतो, इकडे देव असं, मशिदीत असं, मंदिरात असं, तीर्थात असं, मठात असं, इकडं असं, खरा देव तर इथं इतक्या जवळ. त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात, त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात. सुख आनंदरूपी भगवान परमात्म्याची त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आनंदाचा साक्षात्कार म्हणजेच भगवंताचा साक्षात्कार, सुखाचा साक्षात्कार म्हणजेच पांडुरंगाचा साक्षात्कार. तो सुखरूप आहे ना, तो आनंदरूप आहे ना. सगुणातला आनंद किती वेळ आहे? पंढरपूरला गेलो आपण, तेवढ्या पुरतं बरं वाटतंय, 8 दिवस बरं वाटतं, पुन्हा जसं तस. पण हा आनंद कधी संपत नाही ना. नामदेवरायांना सगुण साक्षात्कार होताच ना. नामदेवराय सगुण साक्षात्कार होता. ज्या ती पांडुरंग जेवतोय, कीर्तनात नाचतोय, दूध पितोय, बोलतोय, म्हणजे सगुण साक्षात्कार होता ना. पण निर्गुण साक्षात्कार नव्हता ना. का तोच भगवान परमात्मा आत्मरूपानं आपल्या हृदयात माहिती नव्हता ना. म्हणून तर एवढी प्रक्रिया आहे विश्वभंकडे जाण्याची. ते म्हणले विश्वभंकडे जाऊन तरी देवच दाखवणार आहे, दुसरं काही दाखवणार आहे? मी म्हणले तुला त्याचं वर्मच नाही कळायचं. म्हणले मग गुरुकडे जाऊन तरी गुरु तरी काय करणार आहे? देवच दाखवणार आहे ना. आणि तू तर मला प्रत्यक्ष उभा आहे म्हणले, मग कशाला का कुठाने करायला लायतो एवढी? देवाकून पुन्हा माणसाकडे काय जायला लायतो? उलट काय घरके मारायला लायतो म्हणले. म्हणजे तो सद्गुरूला काय माणूसच समजित होता ना. देहामुळं सगळा घोटाळाच, देह बुद्धी होती ना त्याच्यावाली. इकडे परीक्षेत नापास झाला होता गोरोबा काकांच्या, नाही तर त्याच वेळेस ज्ञानोबारांचाच अनुग्रह होता त्याला. इकडे पाठवलं होतं ना पांडुरंगाना, संतांच्या मेळ्यात जाय म्हणली तू, तिथं ज्ञानाचा विषय आत्मचर्चा चालू आहे म्हणली. एवढे महान संत आहे म्हणले, ब्रह्मनिष्ठ, निवृत्ती दादा आहे, मुक्ताबाई आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, सोपान काका आहे, गोरोबा काका आहे, चोखा मेळा बंका, सगळे संत मंडळी त्यांच्या मेळ्यात जाय, तुला ते बरोबरच खरा मार्ग दाखवतील म्हणले, माझा स्वरूपाची ओळख करून देतील. गेले तिथे, पण याला लय अभिमान होता ना. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, सगळे यांचं दर्शन घ्यायला लागले ना. एवढा मोठा महाराज म्हणजे, पण आत्मसाक्षात्कार नव्हता ना. सगळे नामदेवरायांच्या पाया पडले, पार अख्खी मंडळी, पार निवृत्ती दादा सुद्धा. पण मुक्ताबाई नाही पडली, तिला माहिती होतं हा कोराची म्हणली, त्याच्याकडे काय चांगदेवा सारख्याला तिनं फटकरवलं होतं, हातरी किरकोळे म्हणले. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अभिमान गेला नाही म्हणले. अरे गण तू देवाच्या कायम जवळ आहे, पण तो अभिमान गेला नाही म्हणले अजून. जोपर्यंत अभिमान जात नाही तोपर्यंत कशाचा देवान कशाच जात म्हणले. आपल्या अभिमानी सगळे तुला दर्शन घेते, पण तू वाकलाच होता नाही म्हणले, म्हणजे अभिमान गेला है ना. ते पंढरीच्या लोकांना अभिमान, पाया पडी जण एकमेका. आणि मग तो बघ सगळ्यांना आपल्याला माहिती, त्यावेळेस बसली तिथं सगळे साधनेला चिंतनाला, म्हणजे बाकीच्यांना अनुभव येत होते. गोरोबा काका तुम्ही आता फार जुने पहा म्हणले, सगळ्यांच्या मस्तकावर हात ठेवला गोरोबा काकांनी. नामदेव गाथ्यामध्ये तो सगळा विषय. निवृत्ती दादांच्या मस्तकावर हात ठेवला म्हणजे हे तर काय वृत्ती निवृत्ती परिपक्व अवस्था आहे म्हणली, परमार्थात 1 नंबरची अवस्था आहे म्हणली, सिद्ध झाली म्हणली. ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला, हे तर प्युअर ज्ञानच आहे म्हणली. इथं काय नाही, महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. सोपान काकाच्या मस्तकावर हात ठेवला, परिपूर्ण अवस्था आहे म्हणले. सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला. मुक्ताबाईच्या ज्यावेळेस, त्याच्यामध्ये लय भारी वर्णन तुम्ही पाहते नामदेव महाराजांचं गाथा.
मुक्ताबाईच्या ज्यावेळेस मस्तकावर हात ठेवला ना त्यावेळेस मुक्ताबाईच्या डोळ्यातून असं खळखळ खळखळ असतो. अमृत कळा उतू आली म्हणली त्याच्यावर, असं त्याचं वर्णन केलंय तिने. अमृत कळा अशी उतू आली. ही स्थिती आपल्या मंडळीला जेव्हा ती मुक्ताबाईंना झाली, मुक्ताबाईंच्या अशा खळखळ खळखळ जे धारा चालू झाल्या ना मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या काय म्हणली, मुक्ताची म्हणली नाही का, जीवन मुक्त अवस्था प्राप्त झाली म्हणली. आणि मग ज्या वेळेस नामदेवरायांच्या मस्तकावर हात ठेवला तर काहीच नाही, ज्ञानच नव्हतं ना तोपर्यंत. नाही अनुग्रह नाही बोध, परमार्थाशी डाग लाविला म्हणले तो. बोलली ती मुक्ताबाई, त्याला फटकारला जरा. मुक्ताबाईचं वय किती, हा बाबा मोठा कीर्तन करणार, त्याला लय अपमान वाटला तो. गुरुबा काका म्हणली एकदम कच्च आहे म्हणली, हे मडकं एकदम कच्च आहे, नुसतं डोक्यावर हात ठेवले ठेवले म्हणली, काहीच नाही म्हणले याला अजून, एकदम कच्च आहे अजून, याला अनुग्रह नाही, काहीच नाही, चिंतन नाही, कसला बोधन कशाचं काय म्हणली, एकदम कच्च आहे. एवढ्या सभेमध्ये किती मोठा अपमान, एवढा मोठा कीर्तनकार, एवढा मोठा नावाजलेला कीर्तनकार, ही काय म्हणली एवढी एवढी पोरगी नाही. कुंभार म्हणली हिने मला तर कच्च ठरवलं म्हणली, म्हणजे मग आता याला भाजा म्हणली. भाजा म्हणजे ती साधूची भाषा कळाली नाही ना, म्हणजे याला अनुग्रह द्या म्हणली माऊली, तुम्ही चिंतनाला बसवा आणि म्हणजे काय परिपक्व अवस्था होईल याच्यावाली चांगली. म्हणजे संतांच्या याच्यामध्ये भाजा म्हणजे आव्यात, ती कुंभाराची भाषा. हे मडकं म्हणले कच्च आहे, याला आव्यात घालून चांगला भाजा म्हणजे संतांचा याला ज्ञान द्या म्हणे, गुरु परंपरेचा अनुग्रह द्या म्हणजे याला परिपक्व अवस्था प्राप्त होईल. याला कळलीच नाही ती भाषा, याला वाटलं आव्यात घाला म्हणते, आपल्याला काय घालत्या का काय करते काय माहिती म्हणते. जे तिथून पळाला गडी ते डायरेक्ट पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि पांडुरंगाची पाय धरून मोठमोठ्याना रडू लागला अंबारडा फिरून. म्हणले अपमान करायला करता मला पाठवलं होतं का म्हणतो. आता देवाला तो काय अरे तरी बोलत होता, लाडका बघतो आता. एवढ्या भर सभेत म्हणले त्या पोरीनं मला अपमान केला म्हणले, आणि मला कच्च ठरवलं म्हणले. बरं झालं पळून आलो, नाही तर ते मला आता आवेच घालणार होते म्हणले. म्हणजे भाषा न कळली ज्ञानाची. म्हणजे नामारे म्हणजे आता माऊली सारख्याचा अनुग्रह प्राप्त होतो आता, पण नाही ना भाग्य, भाग्यच नाही ना. शेवटी हुकले त्या वेळेस ते हुकलेच. मग पांडुरंगांना किती वेळा सांगितलं नाम तू संतांकडे जाय, संतांकडून तू हे अनादी कालाचं जे तत्व आहे याचा स्वीकार कर या ज्ञानाचा, तोपर्यंत तुला मी तुझ्या हृदयात इतका जवळ असून नाही कळणार. किती काय परीक्षा घेतल्या पण तो नाही, नापासच व्हायचा. शेवटी मग नाईलाज झाला पांडुरंगाचा बी, काय करावं आता याला. तो ऐकूनच घेत नव्हतं पांडुरंगाचं. पण शेवटी एक दिवस पांडुरंग म्हणजे आता याला एक शेवटचा प्रयोग करू आपण. मग चल म्हणजे आपल्याला जरा आता याच्यात जायचं, चंद्रभागेवर जायचं म्हणले. मग आपण फिरून येऊ म्हणले. सकाळची वेळ 9ची. नामा काय 9-10 वर्षाचा सकाळला पोरगा, सकाळची वेळ, आता फक्त सोहळं लावलेलं उघडाच चंद्रभागेमध्ये. तेव्हा तिथे एक असं दृश्य नजर पडलं, एक घिसाडी, पालन गेलं सगळं तिथे काय त्यांची ते तांगण ते गदडीन सगळं सगळं असं पार. तो घिसडीन घणानं दाबा खांदतोय, घिसडीन ते लोखंड धरेलं, त्याचं चालू आहे तडाखा एकदम. हा सारखा पाहतोय त्याच्याकडे, लक्ष वेधलं गेलं. सारखं असं एक रूप त्यानं पाहतोय. 10 वाजले, घिसडी असं ते सगळं व्यवस्थित. घिसडी म्हणजे आता जेवायची वेळ झाली, बहुत भूक लागली, तो बनव म्हणले खाना. काय करू मग, मुर्गी काट के डाल बोले म्हणले. आता घिसड्यांचं काय ते 3 दगडावरती तवली, तो त्यांचा प्रपंच. तिनं ते कोंबडे याच्या समोर सगळा हा प्रकार. त्या दोघांचीच तवली ना ती, टाकलं त्याच्यावरती. बोले आज ती हंडी भरतीच नाही, हंडी म्हणते त्याला ती घिसडी. बोले आज हंडीच भरती नाही म्हणते. बोले वो बकरे को काट डाल म्हणले. त्याच्याकडे बकरी राहते ना घिसड्यांकडे. त्यानं ते एक बकरू कापून त्याच्यात टाकलं. आता याला असं विषय वाटलं, एवढी एवढी हंडी, एवढं बकरू टाकलं तरी ती म्हणते बोले आज हंडीच भरती नाही म्हणले. याच ते कुतूहल आणखी वाढत चाललं. म्हणले वेगळाच खेळ दिसतो इथं काहीतरी. म्हणले ओ गधे को काट के डाल म्हणले. गधडी राहते ना टांगा ओढायची.
गधे को काट के टाल बोले म्हणले. ते गधड तिथं लगेच कापून टाकलं तरी हंडी म्हणले बोले आज हंडीच भरती नाही म्हणले. हा तिथं उभाच होता ना, बच्चे को काट के डाल म्हणले. बच्चे को काट के डाल म्हणले यानं तेच ठणका मारला तर रवळा मध्ये. मग आता काट के डाल म्हणले तो का साधा पळाला असं का. विटेवर पाहत होतं घिसडी उभा, माग पाहत होतं घिसडी, काहीच उमजा नाही याला. तिथे पाहिलं मोठमोठ्या हंबारडा पडून रडायला लागला. मग घिसडीने मग तर पांडुरंग उभा. काय झालं ना मग काय झालं पाहिलं तर पांडुरंग म्हणले मग घिसडी होता. अरे मीच होतो म्हणले तिथं मीच होतं म्हणले, पण तू काय मग ऐकायला तयार नाही. आता तरी म्हणजे तू मला ओळखीतच नाही म्हणले, तुला असं वाटतं फक्त एवढा विटेवरचाच मी, व्यापक ज्ञान नाही तुला, एक दिवशी फक्त मूर्तीत मी एवढं तुला माहिती. खरंच ना. मग त्याला अनुताप झाला, खरंच मी अपुरा आहे त्यावेळेस त्याला कळालं. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही. आपल्याला गरज येते असं त्याला वाटायला लागलं. अनुताप झाला, वैराग्य प्राप्त झालं, आणि मग बाकी त्याचा अभिमान कमी झाला. मग पांडुरंगाचे पाय धरले म्हणजे आता तूच सांग कोण गुरु. मला तरी काय माहिती, माई काय पुढे ओळख नाही पाळख नाही, मला तरी काय खरा संत माहिती. आणि नाही तरी बारीक विचार केला तर कोणाला माहिती राहतं खरा संत कोण असेल म्हणून. कोणाला माहिती खरा. कलियुगामध्ये एवढा बाजार भरलाय, आज टीव्हीवर जर पाहिलं तर असं वाटलं परमार्थच करू नये. अशी परिस्थिती आहे आज कलियुगामध्ये. ज्यांची मोठमोठी अशी आज लोकांमध्ये जन्मती नाही अशी लोक. एवढ्या बाजारात आपल्याला खरा संत कसं काय भेटल. हे सगळं बहु अवघड आई संत भेटी परी जग जेठी करुणा. त्याची जर प्रार्थना केली, त्याची जर सेवा झाली, त्यानं ठरवलं तर मग आजही खरे संत आहेत. आपणची देव होय. मग म्हणले आता तूच सांग कोण येतो. म्हणजे काय विसोबखेचर. मग विसोबखेचरकडे गेले, त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. आणि मग त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आता मग तर पांडुरंग म्हणले तू काय माझ्याकडे यायचं कमी झालं म्हणले. तर आता पहिल्यासारखं येतच नाही म्हणले. आता रावळात माझ्याशिवाय तुला येऊसक जमत नव्हतं. अरे म्हणले आता तू इतका जवळ आहे म्हणला का आता माझ्यापासून लांबच नाही ना म्हणले तू. म्हणजे क्षणभर नाही ना तो मग व्हावा, तो वेळा व्हावा पांडुरंग. म्हणजे पांडुरंग माझ्या इतका जवळ आहे म्हणले. पण कधी ही सगळी प्रक्रिया ज्या वेळेस झाली. मग अशी प्रक्रिया ज्या वेळेस होती त्यावेळेस हे शरीर मिथ्या ठरतं. मिथ्या एक साधन आहे फक्त मुदतीवर दिलेलं. याचं काम कुठपर्यंत मग फक्त एक भगवंताची भेट होण्यापुरता, ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देण्याकरता भगवंतानं आपल्याला मनुष्य शरीर दिलं. त्याच्यानंतर मग या शरीराचं काम संपलंय. राहिलंय तरी चांगलं, गेलंय तरी सुखाई नाही दुखाई नाही. जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत टिकणार आहे. ते आयुष्य संपलं काही दिवस ते पडणार आहे. मग माऊली सांगतात मग तो महात्मा जसा वारा कशात गुंतत नाही तसा तो सुद्धा प्रपंचात गुंतत नाही. त्याला कोणतंही बंधन राहत नाही. आणि मग त्याला ही सिद्धी प्राप्त होती. कोणती त्याचा परिपाक होतो म्हणले. मग तुकाराम महाराजांचा आपण घेणे पिकले शिंदे कडू पण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. काम क्रोध लोभ ठाईच निमाले नाव घे आनंदाची सृष्टी झाली. किती अभंगाचा आणि याचा किती ओवीचा एक कृती पाना. परिपाकाची वेळी फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह फळे सर्वत्र होय. एकदा जर चांगलं फळ पिकलं ते आपाप देठाला सोडिते. पण ओरिजिनल पिकलं तर लय चोरीत नाही बसावं लागत. असं सोडेलच असं देताना त्याला. पण ते परिपक्व झाल्याशिवाय तसं यशंदरच काम क्रोध लोभान हिरोगार राग द्वेष मत्सरा नाही असं. पण हे हळूहळू याच्यात बदल होत चालत. चिंतनानं आंबा जर आडीत घातला तर पिकतोय. तसं पडो निराहीन ते ठै उगाच संताची पायी. म्हणजे जो चिंतनामध्ये सारखा काही दिवस आडीत पडून राहील ते पिकन व्यवस्थित. आणि मग पिकल्यानंतर काय होईल परिपाक होईल. असं परिपाकाचे वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खोळे होय सर्वत्र. मग स्नेह खोळा म्हणजे त्याचं प्रपंचावरच प्रेम कमी होत. त्याचं प्रेम कशावर जातं मग भगवंतावर सगळं प्रेम जात. गवळणींची काय अवस्था आहे.
हरीने माझे हरिले चित्त भार विसरले. साधू संतांना साधू संत म्हणतात ना, लाथाडीला संसार बळी आहेत. कोणता अभंग होता याला? पुण्यतिथी दिवशी अभंग कोणता होता? पुण्यतिथी ना, ते हाच अभंग घेतला दिवशी महाराजांनी. पुण्यतिथीच्या दिवशी तिथं पुण्यतिथीला संध्याकाळच्या कीर्तनाला हाच अभंग घेतला होता. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार. ज्या वेळेस आपण भगवंताचे होऊ, भगवंताची आपल्याला ओळख होईल, मग भगवंत बळीवंतच आहे ना. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार. मग त्यावेळेस देश मिथ्या वाटन तर बाकीचं काय खरं वाटणार आहे का? वाटणार नाही ना. आपल्याला सगळं खरं वाटतंय म्हणून दुःख होतंय. मग स्नेह खोळावाय, मग पुत्र वित्त कलत्र झाली आहे स्वतंत्र, माझे ना म्हणे पात्र विषयाचे देश. कोण कोणाचं कोण कोणाचं आहे तसं बारीक जर पाहिलं तर आले एका ठिकाणी जन्माला म्हणून हा संबंध आहे, काहीतरी कर्माचा हे म्हणून. किती दिवसाचा खेळ आहे हा? किती दिवसाचा खेळ आहे? 5-50 वर्षाचा खेळ साल खेळ मोडला म्हणजे साला. त्याला उदाहरण दिलं माऊलीनं. मग विषयाचे पात्र जैशी समजा एखादा आता 3 दिवसाचा उपाशी, एखादं बारशीच्या दिवशी काही मिळणार, त्याच दिवशी असा चालला समजा आणि सहज वळाला जेवायचे, मग पात्र बित्र असं वाढून दिलं पेस्ट पैकी. काय आता तो 3 दिवसाचा हो केला म्हणजे तो साधा खरबडेला असं का, पाणी बिणी फिरवलं, आता चांगलं भारी जेवण आहे, 5 पक्वान्नाचं जेवायला बसणार तेवढेच कोणीतरी येऊन सांगितलं आणि त्याच्यामध्ये विशी. आता जेवण तू गंज केला 3 दिवसाचा 5 पक्वान्नाच स्वयंपाक आहे, पण आता जेवण का तू? का जेवण नाही जेवणार? विष म्हणले काय जेवण? तसं साधू, हे साधूला याच्याबद्दल इतकी आसक्ती सुटती का साधूला याच्याबद्दल काहीच वाटत नाही. मोठे मोठे साधू संत बहु सायासे गेले, प्रपंच असताना मन नाही गोविले, सावध होई बापा काळ लागला माप. याचा अर्थ तो याला सोडितो असं नाही, आसक्ती सुटती. आता आसक्ती सुटली की दुःख कमी होते. माझं म्हणलं का दुःख आहे. साधू संतांनी हे सगळं तुका म्हणे घालू त्यावरी भारण व हा संसार. साधू संत सांगतात हे देवाचं आहे, आपण म्हणतो माझं आहे. प्रपंच देवाचं म्हणल्यावर मग काय दुःख आहे? नाही तरी कोणाचं आहे सगळं? त्याच आहे सगळं. पण आता आपण इतकं खाली आलो का सगळं माझंच म्हणतोय, देह माझा म्हणतोय, मुलं बाळ माझी, गुरढोर सगळं माझं माझं. व्यावहारिक जाय ना का माझं म्हणा ना, पण त्याच्या अंतःकरणातून तर देवाचं म्हणलं पाहिजे त्यांना. ते म्हणले हे जर ह्या स्थितीला गेला, माझे न म्हणे, ते जरी म्हणत असले हा माझा आहे, पण तो म्हणतो माझं कोणी, माझं फक्त देवी. देव माझा, मी देवाच. कारण हे काय सोडवणारे थोडीच आहे. हाय कोणी सोडवणार? कोण सोडीन बरं? इथं सोडीन कोणी सोडवणार? तेथे तुला सोडवे ना एका सद्गुरु असून, त्या काकड्यामध्ये अंधाऱ्यामध्ये माता पिता बंधू बहिणी हे तो नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे तुला सोडविना एका सद्गुरु वाचवणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणी. मग तो फक्त आधार त्याला भगवंताचा वाटतो, राहतो याच्यामध्ये नाही असं नाही. परंतु त्याला खरा आधार कोणाचा वाटतो? भगवंताचा वाटतो. म्हणून त्याची आपण आता जर ओळख करून घेतली तरच. ओळख जर नसली, तुमची आमची ओळख नसली तर काय काय मेळ लागणार जवळून गेले तरी. म्हणून तो बरा सांगतो आपुला तो एक देव करून घ्या, तिने विना जीवा सुख येरते माईक दुःखाची. एक देव सोडून काय सगळं दुःखाला कारण आहे. येरते माईक दुःखाची जनिती, एक पांडुरंग परमात्मा सोडून सगळं दुःखाची. आपण कशाच्या मागे आहे? आपण विचार करायचा. त्याच्या मागे आहे का देवाच्या मागे आहे? आपण सध्या आपण दुःखाच्या मागे म्हणल्यावर आपल्याला सुख कसं काय भेटल? समजा पाहुण्यांकडे जायचं ना, आपण इकडे तिकडची गाडी धरली, सोलापूरकडे जर गेलो कवा त्यांच्याकडे जाऊ आपण?
ते म्हणतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्या. देव म्हणजे सुखी. येरते माईक म्हणजे देव सोडून जे करशील ते सगळं काय आहे, दुःखाची जनिती. जनिती म्हणजे दुःखाला जन्म देणार आहे सगळं. काही करा मग तुम्ही, एक देव सोडून काही करा. प्रपंच करायचा नाही का? करायचा ना. प्रपंचाचा याचा काही संबंध नाही. फक्त हे रीतीनं जर गेला आपण, अंतःकरणाची अवस्था एकदा प्राप्त झाली आपल्याला, एकदा ही सिद्धी प्राप्त झाली, एकदा हा सुखाचा ठेवा आपल्या हाताला लागला, पांडुरंग हरी आला हाता, मग कैसी बाई चिंता. मग तुमचा प्रपंचच परमार्थ होईल ना. तुमची ड्युटी भगवंताची सेवा होईल ना, याची म्हणून केली तर. सावता बाबाचा नाही झाला कांदा मुळा भाजी, ते तर पंढरपूरला गेले नाही म्हणले कधी. नाही ना गेले, खरंच नाही गेले. चरित्र पहा त्यांच्यावाला. सावता बाबा कधीच पंढरपूरला नाही गेले. तेच आहे सगळं. हा मळा म्हणजे काय, पांडुरंगाच आहे ना. मग त्याची सेवा करतो म्हणजे तिची भक्तीची नाही. इथं जरी पाणी भरलं तरी त्याची सेवा आहे ना. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांची पावन तीही लोक. परमार्थ आणि प्रपंच तसा वेगळा नाही, पण रीत समजली, व्यवस्थित अंतःकरणाची प्रक्रिया झाली, खरं ज्ञान प्राप्त झालं, खरा महात्मा भेटला, आणि आपली जर साधना व्यवस्थित झाली एकदम, तर आपला प्रपंच परमार्थ होतो. मग महाराज सांगतात, हे असो विषय जाती, बुद्धी पोळली ऐशी मागोती, पाऊले घेऊन एकांती होत्याच्या री. इथं म्हणजे महत्वाचा विषय सांगितला. ही जी बुद्धी पोळली बाहेर दुःखानं जो जर्जर झालाय, त्याला जर हे गार सावली भेटली, एखाद्या उन्हातून आल्याला गार पाणी भेटलं, त्याला उठाव वाटण का तिथून. किंवा एखादा पक्षी व्याधा हातोनी सुटला विहंगो जाय सामावली सांगतात. एखादा पक्षी पोपट तर कधी हाती लागतच नसतं, पण जर समजा लागला, लोकांनी धरला समजा, आणि चुकून त्यांच्या हातातून निसटला, तो पुन्हा सापडत. तसा या त्रिविध तापानं जो पोळला या प्रपंचामध्ये, दुःखाना जर्जर झाला, मग त्याला अनुताप झाला, मग त्याला खरं ज्ञान भेटलं, खरा महात्म्याची कृपा झाली, त्याचं अंतःकरण शांत स्थिर झालं, आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाला यश पिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाकदारा. ज्याला भगवान परमात्मा हृदयात घेतलाय, जगाचा एवढा मालक, स्थिर जीवन झालंय, निवांत झालाय तो आता. ते गवळणी सारखा तुका म्हणे आता निवांत राहील, पाहिली पायी परत. अशी स्थिती त्याला झाली, तो पुन्हा या दुःखात कायला जाईल. माऊली तेच म्हणतो, बुद्धी पोळली ऐशी मागोती. हे लहान रे पोरं पूर्वी कंदील राहायची, ती अशी कंदीलाला धरायला पाहिजे. घरची माणसाला असं वाटतं गेलं चटका बसन म्हणते, जाऊन देत नस. पण एकदा जर चटका बसला ते पुन्हा जात नाही तिथं. एकदा त्याला चटका बसला ते पुन्हा जाईन का. तसं याला हे सगळे चटके बसलेले प्रपंचाचे, आणि एकदा त्याला खरं सुख प्राप्त झालं, तर त्याचं चिंतन कायला करीन, परत चिंतन करीन का त्याच्यावर. चिंतन भगवंताचं करीन, तो देहानं करीन सगळं. ये मग प्रपंच देहाचा विषय, परमार्थ मनाचा विषय. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणून हा सारा मनाचा खेळ. मन एकदा, मन आणि नाम हे एकरूप जर ज्यावेळेस होतं, त्यावेळेस त्या मनाला असा छंद लागतो का मग ते मन नाम सोडित नाही, अशी एक स्थिती प्राप्त होती. मग नको करू म्हणलं तरी मन नाही ना सोडित. आपण जरी म्हणलं आता नको चिंतन करू, जरा प्रपंचाकडे लक्ष दे, तर ते मनाला गोडी लागली ना, आता कसं काय सोडीन ते. आता मन नाही सोडणार. मनाचा खेळ असा आहे, जिथं रमलं तिथं लय रमत आहे ती, कुठं रमू ती. त्याचा एक गुण एवढा चांगला आहे, फक्त अर्जुनाला सांगितलं, बाबा मनाचा एक गुण असा चांगला आहे का ज्या ठिकाणी ते रमन तिथं असं रमत आहे म्हणले, मग ती त्याला सोडित नाही म्हणले. म्हणजे मन जर आत्मसुखामध्ये एकदा रमलं, या आटा रामाजी मोठके निमिष भरी तू देत जाय. एक निमिष भर जरी एकरूप झालंय देवाची द्वारे उभा तिने मुक्तीचारी. एकदा ते संधान जर साधलं म्हणले, क्षणभर जरी साधलं, त्याला ते आत्मसुख मिळालं, त्याचा दिवस आनंदात जाईल.
उद्या थोडा आणखी जास्त वेळ त्याला सुख भेटत. असं वाढत 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 तो त्या आत्मसुखात ते मन इतकं रमून जाईन का त्याला मग तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाची शेजारी काय पुढं पहुडे. हरिपाठाच्या शेवटी आपण घेतो ना ऐशी वर्म मज दादी नारायण अंतरीच्या खुना प्रगट होणे बहु अवघड आहे संत भीती परी जग जेठी करुणा केली. तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे. वृत्तीवर येत नाही ते मन सारखं मग त्या आनंदामध्ये इतकं राहत आहे त्याला असं वाटतंय गबळात जायलाच नको. देव सोडून कसं काय ते बाहेर जाईल. पण एकदा त्याला ते पूर्ण रमून परिपक्व अवस्थेत सहज स्थितीत आलं मग कर्मामध्ये जरी देव फिरला तर पण त्याचं मन बाकी काय असतं अधिष्ठानावर असतं. म्हणजे त्या एकरूप झालेला असतं. काला झाला म्हणजे पुन्हा होतं का दुधाचा काला आणि बाजरीची भाकरीची एकत्र काला केला पुन्हा बाजूला कसं काय काढायचं. किंवा तुमच्या याच्यातलं उदाहरण सांगतो आपलं शेवट. गाईचं तूप काढलं तुम्ही बाजूला. आता शेतकरी आपण तूप बाजूला काढलं म्हणजे प्रक्रिया दुधातूनच काढलं. आता 2 दिवस लागत त्याला सगळी प्रक्रिया म्हणते. आता 1 चमचाभर तूप घ्यायचं आणि दुधात ओतायचं परत आणि एकत्र करायचं. होतं कधी करून पाहा तुम्ही घरी. गावरान तूप पाहिजे मात्र बरं. ग्लासभर दूध घ्यायचं गावरान तूप त्या दुधात ओतायचं आणि एकत्र करायचं. होतं की एकत्र पाहिले तुम्ही प्रयोग करून. आम्ही पाहिले आम्ही प्रयोग करून पाहिले. हिनं आणलं होतं असं एक दिवस दूध पोटाचा त्रास होता म्हणून ओतून पाहिलं होतं. हिला मी ते लई असे करून पाहिलं. तिला म्हणत तू कवर आहे आदब थोडा शांत झालं की असं बाजूला होते. वेगळे निघान संसार बघा. हे फक्त भारुड म्हणजे रूपकी पण अध्यात्म आहे. ते एकदा दुधातून आता त्याच्यापासूनच तयार झालंय ना ते. पण आता त्याच्यात मिक्स नाही होत. तसं हे मन याच्यातूनच बाजूला एकदा जर काढलं का पुन्हा याच्या गबाळात रमत नाही. ते काय झालं ते वेगळं निघालंय. आता पूर्ण त्याचा विवेक म्हणजे बाजूला झालाय. त्याच्यावर पाणी आणि दूध वेगळं जर झालं ना तसं ह्या मन आसक्ती सुटली आणि बाजूला निघालंय. त्याच्यावर ह्या प्रपंचाचा काहीच परिणाम होत नाही. त्याला दुःख व्हायचं काही कारणच नाही ना. काही कारण आहे का. तुमच्याकडे लाख रुपये पण तुम्हाला माहिती निष्ठीची तेव्हा तुम्हाला सुख व्हायचं काम नाही दुःख व्हायचं काम नाही ना. तुमचे नाही ते तुम्हाला माहिती आहे ना. तसं एकदा आपल्याला कळलं का हे आपलं नाहीये. काही लोकांना दुःखाचा विषय पण असं पूर्ण हे झालं पाहिजे ना. जरी आपला एखादा पाहुणा बँकेत साहेब आहे ना आता जर त्याला म्हणते 2 लाख रुपये देईन का तो नाही ना. कसं काय देता येईल त्याला. तसं असं पूर्ण एकदा निचाडा झाला पाहिजे का देह वेगळा आहे ना आत्मा वेगळा आहे. आपण आत्मस्वरूपी म्हणजे आपला बाप खरा कोण आहे देवी. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. किंवा ती जनाबाई म्हणते ये ग माझी पंढरीचे आई. ह्या जन्माला आई वडिलांनी दिलेला जन्म दिलाय आत्म्याला दिलाय. आता वेगळं झालंय ना आपल्याला. आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं. आपण आत्मस्वरूपी. आत्मा मरत नाही जन्मत नाही. भगवंतच आत्मा. फक्त जीवदशाला वासनेमुळे आलाय म्हणून दुःख आहे याच्यात राहतोय. पण वासना एकदा जळाली काय संबंध राहिला त्याच्यावर. फक्त ही खोळे. आता याच्यामध्ये जो आत्मा हा वेगळा पूर्ण ज्या वेळेस ज्ञान होतं त्यावेळेस दुःखाचा काय संबंध आहे. जळत हे येत हे जात याचा आपला काय समज. साधन आहे फक्त. पण तिथपर्यंत जाण्याकरता साधन आहे. निश्चिंतीने पावलो विसावा खुंट देया धावा तृष्णेचे तुका बराय सांगता. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आता दिवस 4 पण ही स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ही स्थिती जीवनमुक्ती ही नैष्कर्मी सिद्धी आहे ना होती आजही प्राप्त. चिंतन करावं लागत. अट्टहासाना चिंतन. कोणतंही कर्म करत असताना नामावर लक्ष दे. चिंतने चिंतने 1-2 दिवसाचा खेळ नाही. ते सारखं करीत 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 करता करता हळू बदल होईल. तो जीवदशा घालवायची. अनंत जन्मीचं पाप नष्ट करायचंय आपल्याला. एका जन्मात फैसला करायचा आहे. पण आपल्याकडं वस्तूच अशी भारी आहे ना. जाळ म्हणल्यावर किती टाइम लागेल जळायला. हे ब्रह्म नाम म्हणजे काय आहे. ही ब्रह्मविद्या आहे. त्या ब्रह्मविद्येमध्ये तेवढी ताकद. वाल्याचा एवढा जाळ करून टाकला ना अर्धाने एका झटक्यात एवढंच आपलं नाहीये. त्रनाग्नी मेळे समरस झाले. तैशी नामे केले. नामावर तेवढी निष्ठा
एवढं प्रेम, एवढं भावानं जर आपण नामस्मरण केलं तर निश्चित आपल्याला असा अनुभव येतो आपण आत्मस्वरूपी, आपण ब्रह्मस्वरूपी. कशाची भीती, कशाची काय, काहीच नाही ना. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर झुलत असो. पण कधी सदा नाम घोष करू हरी करता, तेने सदा चित्ता समाधान. मग खरं समाधान आहे. ते समाधान याच्यात नाही कुठंच. हे आपलं तेवढ्या पुरतं तेवढे. एक साधू तर या सुखाला सुखच म्हणत नाही, भाषेत सुखाचा. खरं सुख फक्त ह्या परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, सत्संगामध्ये. आणि परमार्थ म्हणलं का पुण्य लागत. परमार्थ पुण्याशिवाय होतच नाही. आणि पुण्य कशानं होईल ह्या काळात जर आपण नाही यज्ञ करू शकत. नामाना एक हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कलियुगात ज्याला पुण्य करायचे त्यांना सारखं नामस्मरण करायचं. किती का पुण्य होते. पुण्य केलं का मग लय परमार्थ पुढं पुढं चालत. नामस्मरण होतं, अंतःकरणाची स्थिती प्राप्त होती. आपण त्या मूळ स्वरूपाकडे जातो, म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. बऱ्याच सांगतो आता दिवस चारी खेळी नेली, उरलो करा पुरता. ही स्थिती प्राप्त झाली का पुन्हा जन्म मरणात राडे पडावं लागत नाही. कशाचं जन्म, कशाचं मरण. मरण हे द्यायला आहे का आत्म्याला आहे. आपण आत्मस्वरूप या बोधावर परीक्षित 7व्या दिवशी गेला. भागवत ज्यावेळेस सांगितलं ना 7व्या दिवशी याच्यावर गेला. त्याला विचारलं बाबा आता मी चाललो म्हणले, माझं काम झालं, तुला 7 दिवस भागवत सांगितलंय, मी चाललो म्हणले, पण आता तुझी मरणाची भीती गेली का. त्या दिवशी त्याचे शब्दच आहे म्हणून अनुग्रहितोस्मी सिद्धोस्मी. म्हणले मी आता बोधरूप आहे, द्याचं तादात्म्य सुटले. म्हणले सर्प येणारच होता, डसणारच होता. म्हणले सर्प डसन कोणला, हे द्यालाच ना. द्याचं तादात्म्य तर सोडलेलं आहे. म्हणले कधी मी आता बोधरूप झालेलो आहे. म्हणजे ही अंतःकरणाची अवस्था म्हणजे खरी परमार्थाची जीवनमुक्त अवस्था आहे. इथपर्यंत एकदा आपल्याला भरपूर भगवंताच्या चिंतनाना हे खोटं वाटन, हे साधन वाटन, हे टर्फल ज्यावेळेस वाटन, खरं आतमध्ये नारळाचं वरचं करुटी वेगळी आणि आतलं खोबरं वेगळं ज्यावेळेस वाटन, त्यावेळेस मग तुकोबारांची अनुभूती आली. मग खरं जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. हे शरीर कधी पडलं तर काही फरक नाही पडत. त्याकरता साधू संतांनी रस्ता सांगितला. तुमचं कोणत्या तरी जन्माचं भाग्य नाही का, पुण्य, पुण्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. बहुत सुकृताची. कारण साधारण परमार्थ सगळं जग करतंय, पण गुरुवी भक्ती म्हणजे मोक्षाचा परमार्थ करणारे मनुष्यानाम सहस्रेषु शब्द वापरला ज्ञानेश्वरी मध्ये. हजारातून एखाद्याला इकडे जाण्याची इच्छा होती, त्या ब्रह्मनामाकडे जाण्याची. अनुग्रहाचा परमार्थ हा मूळ मोक्षाचा परमार्थ आहे. बाकीची सत्कर्म पुण्यकर्मामध्ये मोडले जातात. ज्याला येण्याची शरीरा येणे सरी किंब होणार येर झाले चिरापडी. ज्याला पुन्हा ह्या 84च्या कबळात यायचं नाही, ह्या द्याच असतानाच भगवंताकडे जायचं, त्याच्या करता हा परमार्थ. तुमचं एक सुकृत पूर्व पुण्य म्हणून या गुरुप्रणित मार्गाकडे तुम्ही आले, नामाचा स्वीकार केला. फार मोठं भाग्य आहे तुमच्यावालं. फक्त काही दिवस नामावर निष्ठा ठेवून साधना करायची. जशी जशी साधना घडन तसं तसं पापाचा पूर्ण नाश होऊन जातो. एकदा पाप संपलं की दुःख संपलं जीवनात. पाप संपूस तर कष्ट घ्यावं लागत आहेत. तोपर्यंत समाधान नाही वाटत, शांत नाही वाटत, स्थिर आनंद भेटत नाही तोपर्यंत, जोपर्यंत पाप जळत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून सुरुवातीला काही दिवस कष्ट घ्यावं लागत. एकदा अंतःकरण शुद्ध झालं, पापाचा नाश झाला ना, मग सुखा काय होणे झाले सोयरे त्रिभुवन विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी. मग सुखा काय होणे झाले सोयरे. मग सुख सुखरूपच आपण. सुख आणि आपण वेगळे नाहीचे, त्याचे अंश म्हणल्यानंतर आपण वेगळे. असा हा फार सोपा मार्ग आहे. भरपूर भगवंताचं चिंतन करायचं, निष्काम चिंतन करायचं. गोंदवलेकर महाराजाच्या प्रवासामध्ये पहा, आता जेवलं का संध्याकाळी भूक लागेल. म्हणजे हे पोट किती जेवा, पण मनाला सुद्धा एक पोट आहे. ते पोट फक्त नामस्मरणालाच भरत म्हणजे नामस्मरणाला पोट भरत. इतका तृप्तता होती का मग काय त्याचीच इच्छा राहत नाही. कशाचीच इच्छा. एकदा पोट भरलं काय खाईल.
तसं मन एकदा नामाना भरत म्हणले पोट, इतकं तृप्त होतं ना, मग कशाचीच इच्छा राहत नाही. मग काय देवाकडे काय मागेन. तुकाराम महाराज म्हणतात याची धान दे का देवा तुझा, एवढंच मागितलं फक्त का तुझ्या स्मरणात सुख आहे ना, तुझा विसरण व्हा. न लगे धन मुक्ती धन संपदा, संत संगामध्ये वाकिले सुखी. लय आनंद आहे. तुम्ही एक दिवस आले, काय सत्संगामध्ये काय ताकद आहे. आता वैष्णव मेळा आला जवळ, असे सगळ्यांनी या. म्हणजे काय होतं जरा वेगळा, तर हेच वेगळं असतं, ते वातावरणच वेगळं असतं. सत्संग नामस्मरण भेटला वेळ थोडं शास्त्र पाहिजे आणि बेस्ट पैकी आपलं जी ड्युटी असेल, जे आपल्याला भगवंतांना ज्या कर्मामध्ये जन्म दिला असेल तेच आपलं यज्ञ समजायचं. ती आपली ड्युटीच यज्ञ समजायची, तेच आपली पांडुरंगाची सेवा समजायची. बेस्ट पैकी आपलं जे वाट्याला कर्माला असेल ते करायचं. फक्त भगवंताच्या चिंतनात करायचं, भगवंताला विसरायचं नाही. तो कर्मयोग होतो. अर्जुनाला सांगितलं तुम्ही जी ड्युटी पाणी जरी भरीत असेल तो तुमचा कर्मयोग झाला नाही, भगवंताची सेवा झाली. बेस्ट पैकी आपल्याला जे वाटेल कर्म करायचं, भगवंताचं चिंतन करायचं आणि घरच मंदिर झालं. बाकी दुसरं काय करायचं. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ. कोणता आश्रम? हाच आश्रम. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ परमबळ वैराग्याचे. जोडून या धन उत्तम व्यवहारी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलीच्या चरणी ठेवू. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंबहुना तुमची केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायी पण पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु संत तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, सब संतन की.